श्रावण चालू झाल्यापासून आमच्या घरात जसं की पावभाजीचं सेशनच सुरू झालं आहे. हाय हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी छान मस्त असे फ्रेश मूडमध्ये आवरून वगैरे लगेचच किचनमध्ये घुसले आणि मस्त आपला सकाळचा पहिला चहा घेतला. चहा घेतल्याशिवाय आपली कामं सुधरत नाहीत. त्यानंतर पीठ तर मळलेलंच होतं, मग मस्त अशा गोल गरगरीत चपात्या करून घेतल्या आणि मी आज पहिल्यांदाच हुलग्याची भाजी करत होते, जी की मला अजिबात आवडत नाही, पण माझ्या नवऱ्याला जे मला आवडत नाही ते त्याला आवडतं, म्हणजे आवडतंच. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की मला आज हुलग्याची भाजी करून दे म्हणून. मस्त अशी ग्रेव्ही करून घेतली होती. अगोदर हळद, तिखट, मीठ, ग्रेव्ही मसाला वगैरे टाकून घेतला. मग त्याच्यात हुलगे टाकले आणि एक उकडलेला बटाटा टाकला आणि छान असं वाफवून दिलं. त्यानंतर मी आज जरा बाहेर गेले होते. खरं तर गेले होते मी क्रेयॉन आणायला, पण तिथे गेल्यानंतर आहे ना ते पूर्ण खाऊचा स्टोअर दिसला. मग काय, माझा हात थोडी ना राहतोय, इथे हात घाल तिथे हात घाल करून मी 2-3 गोष्टी घेतल्या आणि माझ्या लेकीसाठी मी हे डोनेट आणलं होतं. ते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून वा, काय मला भारी वाटलं ना, आणि ती पण फार खुश झाली होती. माझ्यासाठी मी हा हाफ बन आणला होता आणि संध्याकाळी आमच्या घरामध्ये होती पावभाजी. बापरे, सार्थूच्या पप्पांना कधी काय खावंसं वाटेल सांगता येत नाही बरं का. म्हणून मस्त असं आईंनी पावभाजी बनवली होती आणि मुलींना तर फारच आवडते आणि मलाही पावभाजी आवडते, पण खरं रोज रोज कंटाळा येतो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.